नमस्कार मंडळी, कसा काय चाललाय तुमचा प्रेम सप्ताह? मस्तपैकी आनंदात साजरा करताय ना? आणि करणारच म्हणा आपण. पण फक्त आपल्याला हे माहिती आहे की प्रेम ही गोष्ट अशी नाही की ती केवळ एका या सप्ताहापुरती साजरी केली पाहिजे. प्रेम ही सदैव आणि अखंड जपण्याची गोष्ट आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि अर्थातच आपण जपतो ही प्रेम आपलं. नेहमीच एकमेकांशी असलेले चांगले संबंध आपण नेहमीच जपतो. त्यामुळे प्रेम ही सदैव आणि अखंड जपण्याची गोष्ट आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण एक प्रेम सप्ताहाचं निमित्त म्हणून आपण ते सगळं साजरा करतोय, इतकंच. मंडळी, आजची जी कविता आहे ना, ती एकदम खरीखुरी अस्सल प्रेम कविता आहे. एकदम 100% प्रेम कविता आहे. केवळ प्रेम सप्ताहात वाचते म्हणून प्रेम कविता नाहीये, तर अस्सल खरीखुरी अशी प्रेम कविता आहे. कुणाची? सांगते ना, सांगते. अहो, ते सांगण्यासाठीच तर मी इथे कविता वाचते. कोणाच्या कविता वाचते, कोणाच्या कुठच्या कविता किती चांगल्या आहेत, हे सांगण्यासाठीच तर हे सगळं चाललंय. प्रेम सप्ताहाचं निमित्त साधून कविता वाचन चाललंय. कारण कवितेत काय असतं? कवितेत अखंड अखंड आणि अखंड प्रेमही असतं. आजची कविता कुणाची हे सांगतेच आहे, पण प्रेम सप्ताहातली प्रेमळ आणि नम्र विनंती. मंडळी, माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज 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 लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही स्वतः. आणि तुमच्या मित्रपरिवारात त्याच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करा आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना हा माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा जरूर, प्लीज. चला आता कवितेकडे वळूया. मंडळी, आज आपल्या हातात ना संवादाची एवढी माध्यमं उपलब्ध आहेत, तरी सुद्धा खरा आणि योग्य संवाद साधला जातो का, हा प्रश्न आहे. नेमका संवाद कुठे आणि का कमी होतोय याचा विचार करायला हवाय. खरंच विचार करायला हवाय. खरं तर माध्यमं एवढी वाढली आहेत म्हटल्यावर संवादही वाढला पाहिजे ना. पण असं नाही होत. चित्र उलट दिसतंय की संवाद खूप कमी झालाय. का? तर विचार करायला हवा या विषयावर. एक काळ असा होता की संवादासाठी आपण पत्र लिहायचो. पत्र पत्र आज शब्द उच्चारला तर इतकं हळवं व्हायला होतं ना. संवादासाठी पत्र लिहायचो आपण. आपले भरपूर सगळे नातेवाईक, मित्रमंडळी यांना पत्र लिहायचो आणि त्यांची आलेली पत्र वाचणं हा सगळा आपल्या दैनंदिन आयुष्याचा असा अविभाज्य भाग होता. अहो, पत्राची वाट बघायचो ना आपण, की आज कुणाचं पत्र येईल. एक आठवडा समजा गेला की वाटायचंच की आज आता नक्की कुणाचं तरी येईल पत्र. अशी वाट बघायचो आपण पत्राची. सगळ्या गोष्टी सविस्तरपणे पत्रातून कळवल्या जायच्या एकमेकांना. पत्र हा फार मोठा भावनिक दुवा साधणारा विषय होता. आपलेपणा निर्माण करणारा आणि तो निर्माण झालेला आपलेपणा जोडणारा पत्र हा खूप मोठा एक भावनिक दुवा होता. आणि पोस्टमन काका म्हणजे तर अनेक कुटुंबासाठी ते फॅमिली मेंबरच होते. इतका पत्रांचा असा जमाना होता. भावनिक असं त्याचं नातं होतं पत्राशी. पण आज असो, आज आता अशी पत्राची एवढी आठवण काय येते? पत्र हा साधा शब्द उच्चारला तरी मन हळवं होतं आणि परत मनात येतं की संवादाची एवढी साधनं वाढूनही संवाद साध्य झालाय का? या कृत्रिम उपकरणांनी संवादही कृत्रिम केला आणि सहज सुंदर साधा आपलेपणा हरवला. आज पत्राची एवढी आठवण काय येते? तर आजची कविता मंडळी तशीच आहे की पत्र काय प्रकारचा संवाद साधू शकतं, पत्रातून काय मिळतं आणि पत्र किती भावना व्यवस्थितपणे पोचवू शकतं एकमेकांबरोबर, हे या कवितेतून आपल्याला मस्त असं सगळं सांगणारी ही कविता आहे की पत्रातून काय मिळतं आणि खरा, योग्य आणि भावनिक संवाद किती छानपैकी पत्रातून साधला जाऊ शकतो हे दाखवणारी ही कविता आहे. अस्सल खरीखुरी प्रेम कविता. चला, प्रेमाच्या गावी जाऊया, प्रेम कविता वाचूया
आणि आपला प्रेम सप्ताह अत्यंत आनंदात साजरा करूया. प्रेम सप्ताहातली कविता म्हणजे प्रेम कविताच. पत्र लिही पण, इंदिरा संत यांची कविता आहे. पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे. पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे. लिपिरेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे. चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून. नको पाठवू तीळ गालींचा पूर्णविरामाच्या बिंदूतून. चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून. नको पाठवू तीळ गालींचा पूर्णविरामाच्या बिंदूतून. नको पाठवू अक्षरांतुनी शब्दामधले अधीरे स्पंदन. कागदांतुनी नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण. नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून. नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून. नको पाठवू असे कितीदा सांगितले मी. नको पाठवू असे कितीदा सांगितले मी, तू हट्टीपण. पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचायाचे राहून जाते. पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचायाचे राहून जाते. या शेवटच्या 4 ओळी आहेत तो या पत्रातला खरा खुरा भावनिक संवाद आहे मंडळी. या शेवटच्या कविता खूप सुंदर, म्हणजे ज्याला आपण रोमॅन्टिक, आजच्या भाषेत सांगायचं तर अत्यंत रोमॅन्टिक अशा या 4 ओळी आहेत शेवटच्या. पाठविसे ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पत्र पुढचे त्यानंतर पण वाचायाचे राहून जाते. पत्र लिही पण, इंदिरा संत. मंडळी खरंच किती खूप छान भावनिक असा हा संवाद आहे ना पत्रामधला. आणि अस्सल खरी खुरी प्रेम कविता, एकदम प्युअर लव पोएम. आवडली ना मंडळी? प्लीज माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्र परिवारात शेअर करा. आणि तुम्ही स्वतः पहिला हा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा. प्लीज प्लीज प्लीज, ही माझी प्रेम सप्ताहातली अत्यंत प्रेमळ विनंती आहे असं समजा. खरंच हा प्लीज चॅनेल शेअर करा आणि आपला प्रेम सप्ताह अत्यंत आनंदात साजरा करा. धन्यवाद.